चला तर आज आपण तयार करणार आहोत गुळ आंब्याचं लोणचं। त्यासाठी मी इथे 4-5 आंबे घेतलेले आहे आणि ते असे छान बारीक कापून घ्यायचे आणि त्यातल्या कोई काढून घ्यायच्या। छोटे छोटे कापा कापून घेतले आहे आणि ते अशा गरम पाण्यात बॉईल करायला 10 ते 15 मिनिटं असेच ठेवायचे। उकळलेल्या पाण्यात टाकलेले आहे आणि त्या पाण्यात थोडीशी हळद टाकलेली आहे। तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर असे आपले आंबे शिजलेले आहे आणि त्याच्यासाठी काही मसाले सुद्धा केलेले आहे। हे अद्रक, लसूण आणि मिरची एकत्र काढले आहे आणि याच्यात खडा मसाला, सुहाना मसाला, ग्रेव्ही, प्रवीण मसाले असे मसाले टाकलेले आहे। याच्यात तेल टाकायचं। तेल आहे ना थोडं शिल्लकच टाकायचं, कारण की तेलाने चांगली तरी येते आणि लोणचं सुद्धा चांगलं खायला लागतं। आणि मग त्याच्यात मोहरी टाकायची। मोहरी टाकल्याच्या नंतर हे अद्रक लसूणचं मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यात सोडून द्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करायचं आणि जोपर्यंत ते तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं। अद्रक लसूणचं मिश्रण असं चांगलं तेल सोडल्यावर त्याच्यात बाकीचे मसाले टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं ते उकळलेल्या आंब्याचं पाणी टाकायचं। मग हे ना लोणचं खायला एकदम झणझणीत आणि छान लागतं। 5-6 मिनिटांनी हे असं तेल तरी सुटलेले आहे। त्याच्यात थोडी चवीपुरती साखर टाकायची। तुम्हाला टाकणं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकणं तर नका टाकू। आणि मग हे उकळलेले बॉईल केलेले आंबे त्याच्यात सोडून द्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं। असं शिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं असं झणझणीत लोणचं, गुळ आंबा लोणचं तयार झालेलं आहे। एकदम छान आणि झणझणीत लागते। तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा।